बरोबर दिवाळीच्या दिवशी सुनीता आली जीवा आणि काव्याचे सत्य सर्वांना सांगायला। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण इथे पाहत आहोत। तर आता मानिनीने नंदिनीला आणि काव्याला छान साड्या दिलेल्या असतात। आता त्या नेसून त्या दोघीही तयार झालेल्या असतात। आता नंदिनी आणि काव्या खूपच सुंदर दिसत असतात। जीवा आणि पार्थ त्या दोघींकडे पाहतच राहतात। आता काव्या पार्थ असं पाहत असताना रूम मधून बाहेर जायला बघते, तेवढ्यातच पार्थ हात पुढे करतो आणि शुभ दीपावली असं म्हणतो। आता काव्या सुद्धा हातात हात मिळवून शुभ दीपावली असं म्हणते। आता इकडे नंदिनी आणि जीवा एकमेकांना हॅपी दिवाळी म्हणत असतात, पण दोघं एक सोबतच म्हणत असतात। आता ही दिवाळी यांच्यासाठी खूपच स्पेशल दाखवली आहे। तोपर्यंत इकडे सुनीता तो पेनड्रॉय हातामध्ये घेऊन इकडे मानिनीकडे यायच्या तयारीला लागलेली असते। त्या पेनड्रॉय मध्ये काव्याला जीवा फूल देत आहे असं काहीतरी दाखवलं आहे। आता ही सुनीता कॅफे मधून बाहेर पडणारच इतक्यातच ती एक वेटर तिच्याजवळ येते आणि म्हणते हॅपी दिवाळी मॅम। त्यावेळेला सुनीता सुद्धा म्हणते हॅपी दिवाळी रश्मी। त्यावेळेला सुनीता म्हणते अगं तुला दिवाळीचं बक्षीस मिळालं की नाही? त्यावेळेला ती वेटर म्हणते हो मिळालं, थँक्यू मॅम। आता ती वेटर सुनीताला म्हणत असते मॅम तुम्हाला एक प्रश्न विचारू का? त्यावेळेला सुनीता म्हणते मला माहित आहे तू काय विचारणार आहेस, म्हणजे हे सीसीटीव्ही फुटेज मी मिळवण्यासाठी इतकी का धडपड करत आहे हेच विचारणार आहेस ना? आता ती वेटर म्हणते तसं नाही मॅम, पण कॅफेमध्ये तसं काही संशयास्पद घडलं तरच आपण सीसीटीव्ही फुटेज चेक करतो ना? त्यावेळेला सुनीता म्हणते हो घडलं होतं, असंच काहीतरी संशयास्पद घडलं होतं आणि तसंच काहीतरी माझ्या कॅफेमध्ये घडत होतं। कसं आहे ना, जेव्हा गोष्टी माझ्या इगो पर्यंत जातात ना त्यावेळेला मी शांत बसत नाही, त्या गोष्टींच्या अगदी मुळाला जाऊनच गप्प बसते आणि तेच मूळ मला या पेनड्रॉय मध्ये मिळालं आहे। आता ती वेटर म्हणते अच्छा हे कारण आहे, तर मला वाटलं आपल्या कॅफेमध्ये दिवाळी दिवशी एवढी गर्दी झाली आहे पाहूनच तुम्ही खुश झाल्या आहात। आता ती वेटर म्हणते मॅम तुम्ही कुणीकडे निघाले आहात का? त्यावेळेला ती सुनीता म्हणते हो मी फटाके फोडायला निघाली आहे, म्हणजेच आता मानिनीच्या घरी येऊन ती काहीतरी चांगलंच घोळ घालणार असते। आता इकडे हॉलमध्ये पिहू मानिनीला म्हणत असते यांना आवरायला एवढा का वेळ लागत आहे? त्यावेळेला मानिनी म्हणते अगं तुझ्या भाषेत या वहिनी लोकांना सुंदर दिसायचंय ना, त्यामुळे आवरायला वेळ लागत आहे। आता तिथे रम्या आणि वसुआत्या सुद्धा असतात। आता पिहू म्हणते अगं त्यांना ठीक आहे, पण मामाला आवरायला का वेळ होत आहे? त्यावेळेला मानिनी म्हणते हो हो त्यांना वेळ होतच आहे। आता मानिनी म्हणते अगं तुझ्या मामाला अचानक फॉरेनवरून क्लायंट्सचा फोन आला आहे आणि ते आता बिझी आहेत, ते आता बाहेर लवकर येणार नाहीत, आपण दिवाळी साजरी करूया। आता पिहू खूपच एक्साइटमेंट मध्ये असते आणि या रे दादा लवकर असं म्हणून हाक मारत असते। तेवढ्यात जीवा आणि पार्थ खाली येतात, म्हणजे आता या चौघांचा छान गाण्यावर डान्स दाखवला आहे। आता हे दोघे डान्स करण्यासाठी तयार होतात, तेवढ्यातच नंदिनी आणि काव्या सुद्धा येतात आणि सोबती डान्स करायला सुरू करतात। आता मानिनी आणि पिहू खूपच उत्साहाने टाळ्या वाजवतच हा डान्स पाहत असतात। मात्र इकडे वसुआत्यांनी रम्याचं तोंड फारच पडलेलं असतं। आता हा डान्स खूपच छान दावला आहे, वातावरण खूपच प्रसन्न झालेलं असतं। आता डान्सच्या शेवटी काव्या वसुआत्यांनी रम्याला सुद्धा डान्स करण्यासाठी ओढत असते आणि नंदिनी मानिनी आणि पिहूला ओढत असते। आता मानिनी आणि पिहू यांच्यासोबत डान्स करायला सुरू करतात, मात्र वसुआत्यांनी रम्या तेथून त्यांच्या रूम मध्येच निघून जातात। आता गाण्याच्या शेवटी मात्र मानिनी दोन्ही सुनांना आणखीन जवळ घेते। आता डान्स झाल्यानंतर पिहू पटकन फटाक्यांची पिशवी उचलून हातामध्ये घेते। मानिनी म्हणत असते वा खूपच छान डान्स केला आहे। नंदिनी म्हणते आई आम्ही या गाण्यावर खूपच सराव केला आहे मगच हा डान्स केला। आता पिहू सगळ्यांना म्हणत असते अरे चला ना आपण सगळेजण फटाके उडवायला टेरेसवर जाऊया। तेवढ्यातच पार्थ म्हणतो पिहू आता डान्स करून दमलोय ना, थांब ना थोडा वेळ मग नंतर जाऊया। त्यावेळेला पिहू गमतीनेच म्हणते अरे एवढासा तरी डान्स केला आहेस लगेच दमलास का तू? आता नंदिनी म्हणते अगं पिहू आपण जाऊया थोडा वेळ थांब। त्यावेळेला पिहू काही ऐकायलाच तयार नसते, चला चला आपण पटकन सगळे फटाके फोडायला जाऊया। आता सगळेच तयार होतात। पार्थ काव्याला म्हणत असतो चला ना आपण फटाके फोडायला जाऊया। त्यावेळेला काव्या नाही अजिबात मी फटाके फोडायला येणार नाही असं म्हणत असते। आता काव्या म्हणत असते त्या फटाक्यांच्या वासाने मला खूप गरगरतो हो, त्यामुळे त्या सगळ्या फटाक्यांचा फोकस या काव्या देशमुखवर येईल, त्यामुळे मी नको
नको, तुम्ही सगळे जा आणि फटाके उडवून मज्जा करा. आता काव्या म्हणते मी एक काम करते, तुम्ही सगळे फटाके उडवून खाली येईपर्यंत मी तुम्हा सगळ्यांसाठी कडक चहा बनवून ठेवते. आता पार्थ, जीवा, नंदिनी, पिहू हे सगळेच फटाके उडवण्यासाठी टेरेसवर निघून जातात. आता मानिनी सगळ्यांना सांगत असते एक काळजी घ्या रे सगळ्यांनी. तेवढ्यातच इकडे हॅप्पी दिवाळी असा आवाज येतो आणि तो आवाज असतो सुनीताचा. आता सुनीता मानिनीच्या घरी आलेली असते. आता सुनीताला पाहून काव्या खूपच घाबरलेली असते. म्हणजे तिच्या स्वतःच्या मनातच ती म्हणत असते बापरे, सुनीता काकू इथे आले आहेत आणि आता एवढ्यातच या इथे आहेत, तेवढ्यातच जर जीवा खाली आला तर काय होईल. आता मानिनी सुनीताला म्हणत असते तुलाही हॅप्पी दिवाळी. त्यावेळेला सुनीता म्हणते तुमच्या सगळ्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला आनंदाची आणि भरभराटीची जाओ. आता ही सुनीता तिरकस नजरेने काव्याकडे पाहते आणि म्हणते आणि या दिवाळीला तुमच्या डोळ्यावरची सगळी झापड निघून जाओ हीच देवाकडे प्रार्थना आहे. आता असं सुनीता म्हटल्यानंतर काव्या सुनीताकडे पाहतच राहते. आता सुनीता काव्याला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते. आता काव्या सुद्धा काकू तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप शुभेच्छा असं म्हणते. आता सुनीता म्हणते काव्या आज खूपच गोड दिसत आहेस ग, आज चेहरा खूपच खुललाय तुझा. आता काव्याने जी साडी नेसलेली असते तिच्या पदराच्या आड मंगळसूत्र असतं ते पाहते सुनीता आणि हे काय तुझं मंगळसूत्र असं पदराच्या आड का आहे, ते बाहेर काढ बघ आमच्या दोघींचं मंगळसूत्र कसं बाहेर आहे. आता सुनीता म्हणते आपलं लग्न झालं आहे हे ठसठसीत सगळ्यांना कळलं पाहिजे. आता मानिनी पटकन विषय बदलते सुनीता तू बस ना, तुझ्यासाठी मी पाणी घेऊन येते. आता मानिनी पाणी आणण्यासाठी तेथून निघून जाते. ही सुनीता मात्र मनातल्या मनात म्हणत असते काव्या आज तुझा खरा चेहरा मानिनी समोर आणूनच मी शांत बसणार. आता काव्या पदराआड असलेलं मंगळसूत्र बाहेर काढत स्वतःच्या मनाशी म्हणते या सुनीता काकू दिवाळीसाठी विश करायला नाही तर सगळ्यांच्या मनामध्ये विष पेरायला आले आहे. आता काव्या खूपच घाबरलेली असते. ती मनाशीच म्हणत असते अशा वेळेत जीवा जर खाली आला तर काय होईल काय माहित. आता इथे पिहू जीवाला म्हणत असते जीवा दादा यावेळेला सगळे फटाके मीच फोडणार बरं का, कारण वर्षाला तू कसं करतोस हा फटाका असं फोडायचा तो फटाका तसा फोडायचा असं सांगत सगळे फटाके तूच फोडून टाकतोस. आता पिहूचं हे बोलणं ऐकून सगळे हसायला लागतात. आता ती म्हणते अरे जीवा दादा हसतोयस काय, नाही मी यावेळेला सगळे फटाके फोडणार आहे. आता जीवा म्हणतो अगं पिहू यावेळेला मी नाही तर तूच सगळे फटाके फोड बस. आता असं म्हणतच सगळे पुढे जातच असतात. तेवढ्यात जीवाच्या लक्षात येतं की त्याचा फोन खालीच विसरला आहे. आता जीवा म्हणतो अरे माझा फोन खाली विसरला आहे तो मी पटकन घेऊन येतो. तेवढ्यातच नंदिनी म्हणते अहो काय तुम्हाला कशाला सारखा तुमचा मोबाईल लागतो, राहू दे ना खाली. त्यावेळेला जीवा म्हणतो अगं नंदिनी दिवाळी वर्षातून एकदाच येते, आपल्या सगळ्यांचे फोटो क्लिक करायला नकोत का. त्यावेळेला पिहू म्हणते हो फोटो तर काढायलाच हवेत. आता पिहू म्हणते आणि हो जीवा दादा कसलं भारी रील शूट करतो. आता पार्थ लगेच गमतीने म्हणतो आणि देतो 6 महिन्याने. आता जीवा देखील गमतीने म्हणतो बडे भाई ह्यावेळेला 6 महिन्यांनी नाही तर 7 महिन्यांनी देतो. आता हे ऐकून सगळे हसायला लागतात. त्यावेळेला पार्थ देखील गमतीने म्हणतो तू सुधारणार नाहीस ना. त्यावेळेला जीवा म्हणतो अरे मी बिघडलोयच कधी. आता नंदिनी लगेच म्हणते अहो देवाला तरी घाबरा जरा, कारण अजून थोडे जरी बिघडलात ना तुम्ही तर सगळ्या घराचा जीव घाबरा होईल. आता जीवा लगेच म्हणतो बोललीस का, लगेच बोललीस, मला टॉन्ट मारायचा एकही चान्स तू सोडत नाहीस चकाचक बाई. आता हे दोघे असं भांडत आहेत पाहून पिहू म्हणते आपण फटाके फोडणार आहोत ना, आता या दोघांमध्येच फटाके फुटत आहेत. हे ऐकून जीवा म्हणतो एक मिनिट तुम्ही काय आमच्या भांडणाची मजा घेतात का. त्यावेळेला पिहू आणि पार्थ सोबतच हो असं म्हणतात. आता जीवा म्हणतो नंदिनी बघितलंस का तुझ्यामुळे आपलं भांडण सगळ्यांना मजेशीर वाटायला लागलं आहे. त्यावेळेला नंदिनी म्हणते माझ्यामुळे नाही तुमच्यामुळे वाटायला लागले, आता मी येतोच फोन घेऊन असं म्हणून जीवा खाली येत असतो. आता इकडे सुनीता पाणी घेत असते. आता मानिनी म्हणते चल फराळ कर तू. आता सुनीता म्हणते नको बाई फराळ कुठं देतेस, आधीच माझी खूप साखर वाढली आहे त्यात तू आणि कुठं. आता मानिनी म्हणते अगं दिवाळीला फराळाला कोण नाही म्हणतं, निदान चव तरी चाकशील की नाही. आता मानिनी म्हणते तुला थोडा तरी फराळ करायलाच हवा. त्यावेळेला सुनीता म्हणते तू काही ऐकणार नाहीस ना मानिनी. त्यावेळेला मानिनी म्हणते हो मी नाही ऐकणार. त्यावेळेला सुनीता म्हणते अगं हो करते फराळ, पण मी थोडी देवापुढे जाऊन गोड काहीतरी ठेवून येते. असं म्हणतात ना शुभ कार्य करण्या अगोदर देवापुढे गोड ठेवावं. आता असं म्हटल्यानंतर मानिनी देखील थोडीशी रिॲक्शन वेगळी देते. आता काव्या लगेच म्हणते कसलं शुभ कार्य करणार आहात तुम्ही काकू. त्यावेळेला सुनीता म्हणते
म्हणते कळेलच तुला, मी आलेच, देवापुढे गोड ठेवून असं म्हणून सुनीता देवापुढे जाते. आता ही सुनीता देवापुढे प्रसाद ठेवतच असते. तेवढ्यातच पटकन जीवा खाली येतो आणि जीवा त्याचा फोन शोधायला सुरुवात करतो. आता काव्या पाहते जीवाला आणि त्याला पाहून तर खूपच घाबरते. आता काव्या खूपच गडबडलेली असते. ती जीवाला म्हणते अरे तू काही शोधत आहेस का? त्यावेळेला जीवा म्हणतो अगं हो, माझा फोन इथेच राहिला आहे. आता काव्या असं म्हणते एक काम कर ना, तू वरती जा, तुम्हाला मी फोन वरतीच आणून देते. असं काव्या एकदा आरतुर आणि एकदा आवजो असं जीवाला बोलत असते. आता काव्याला काहीच कळत नसतं की काय करावं, कारण सुनीताने जर जीवाला पाहिलं तर सगळं तिचं सत्य सर्वांसमोर येईल असं तिला भीती वाटत असते. आता जीवा काव्याला म्हणत असतो एक मिनिट, माझा फोन कुठं ठेवला आहे तुला काय माहीत? तेवढ्यातच मानिनी येते आणि म्हणते झालं तर तुझा मोबाईल कुठे आहे हे तुला माहीतच नसतं, आम्हालाच सांगावं लागतं. आता जीवा स्वारी असं म्हणतो आणि स्वतःचा फोन स्वतः शोधायला सुरू करतो. आता काव्या म्हणते काय झालं, सापडला का फोन? काव्या म्हणजे खूपच घाबरलेली असते. जीवा म्हणतो कुठे फोन ठेवला आहे मला काही आठवतच नाही. आता मानिनी म्हणते अगं काव्या एक काम कर, तुझा मोबाईल इथे आहे ना, त्याच्यावर फोन कर, म्हणजे लगेच कळेल त्याचा फोन कुठे आहे. त्यावेळेला जीवा म्हणतो एक्झॅक्टली, कर लवकर फोन कर. आता काव्या मात्र धावतच फोनकडे जाते आणि जीवाचा नंबर डायल करते. आता काव्या जीवाच्या फोनवर रिंग करते तर ती नेमकी रिंग देवाजवळच वाजते. म्हणजे जीवाचा मोबाईल देवाजवळच असतो, जिथे सुनीता देवापुढे प्रार्थना करत हात जोडून उभी असते. आता ते बघते काव्या. आता काव्यामध्ये काय तुमचा मोबाईल देवाजवळ आहे? त्यावेळेला जीवा म्हणतो हो मगाशी मी तिथेच फोटो काढत होतो ना, त्यामुळे तिथेच राहिला. आता जीवा तो मोबाईल घेण्यासाठी देवाकडे जातच असतो. तेवढ्यातच काव्या थांबवते. आता काव्या तिथेपर्यंत पोहोचणार एवढ्यातच ती सुनीता तो मोबाईल हातात घेऊन पाठीमागे वळतच असते. काव्या धावत जाते आणि सुनीताच्या बरोबर तोंडासमोरच उभी राहते, जेणेकरून तिला जीवा दिसायला नको. आता काव्या म्हणते काकू द्या ना तो मोबाईल इकडे, तुम्ही देवपूजा करा. आता काव्याचं हे वागणं पाहून जीवा स्वतःच्या मनातच विचार करतो काव्या इतकी घाबरली का आहे, अशी का वागत आहे ती. आता काव्या जीवाकडे तो मोबाईल घेऊन धावत येते आणि देते आणि म्हणते जावा पटकन तुम्ही इथून वरती, पिहू वाट बघत असेल ना. आता जीवा जातच असतो. तेवढ्यातच मानिनी येते आणि म्हणते अरे जीवा थांब ना, सुनीता काकू आले आहेत, भेटून जा. आता सुनीता असं मानिनी हाक मारते. काव्या मात्र खूपच घाबरलेली असते. तेवढ्यातच वरून पिहूचा आवाज येतो, जीवा दादा ये ना लवकर, किती वेळ लावतोयस. आता पिहूचा असा आवाज ऐकून मानिनी जा असं जीवाला म्हणते. आता जीवा तेथून निघून जातो. आता सुनीता पटकन मागे वळते आणि मानिनीकडे येते. काय ग मानिनी, तू मला हाक मारलीस ना? त्यावेळेला मानिनी म्हणते अगं हो, जीवा खाली आला होता, त्याची आणि तुझी भेटच नाही झाली ना. आता मानिनी म्हणते अगं वरती सगळी फटाके आता मानिनीमध्ये वरती सगळे फटाके फोडत आहेत ना, म्हणून तो गेला. आता सुनीता म्हणते अगं जाऊ दे ग त्याला, सगळे एन्जॉय करू द्यात, आता मी स्पेशल काव्याला भेटायला आली आहे. आता मानिनी चल इकडे बस असं सुनीताला म्हणते आणि सुनीता मानिनी जवळ बसायला जाते. आता काव्या मात्र खूपच घाबरलेली असते. आता इकडे पिहूची फटाके फोडण्यासाठी खूपच घाई चाललेली असते. अरे जीवा दादा काय हे, किती वेळ लावतोयस? जीवा म्हणतो काय करणार, मोबाईलच सापडला नाही ना. त्यावेळेला नंदिनी पटकन म्हणते हा, जाग्यावर वस्तू ठेवल्या तर तुम्हाला तर टॅक्सच लागेल ना. आता जीवा देखील नंदिनीला म्हणतो आणि एखादा दिवस तू मला बोलली नाहीस तर तुला ज्येष्ठच लागेल ना. आता पार्थ म्हणतो फटाकेपेक्षा हे दोघेच जास्त फुटत आहेत ना. आता पार्थ म्हणतो मी काय करतो, मी जाऊन काव्याला घेऊन येतो, म्हणजे हे दोघं नवरा बायको भांडत आहेत ना, मग कॉम्पिटिशन व्हायला नको का. आता पिहू सगळ्यांनाच हाताला धरून फटाके फोडण्यासाठी नेते. आता जीवा मात्र इथे सुद्धा मनातल्या मनात हाच विचार करत असतो की काव्या एवढी घाबरली का होती. आता डायनिंग टेबलवर मानिनी आणि सुनीता कॉफी घेत असतात. आता मानिनी म्हणत असते आमची आशा खूपच छान कॉफी करते. आता तेवढ्यातच विक्रम तेथे येतात. आता सुनीता म्हणते शुभ दीपावली. विक्रम सुद्धा शुभ दीपावली असं म्हणतात. आता सुनीता म्हणते अरे किती बदललायस. आता विक्रम म्हणतात हा सुनीता तू मात्र बदलली नाहीस, जशी आहेस तशीच आहेस. त्यावेळेला सुनीता म्हणते म्हणजे काय रे. आता विक्रम म्हणतात काय मग तुझ्या घरी कोण कोण असतं. त्यावेळेला सुनीता म्हणते मी, माझा मुलगा, माझा नवरा आणि माझ्या मुलगेची बायको. आता ही बायको म्हणताना मात्र सुनीताचं चांगलंच तोंड वाकडं झालेलं असतं. आता सुनीता लगेच तोंड मिरवतच म्हणते माझ्या नवऱ्याला बिझनेस मधून वेळ नसतो आणि मुलाला त्याची बायको आल्यापासून आमच्यासाठी वेळ नसतो. आता सुनीताचं असलं बोलणं ऐकून मानिनी म्हणते अगं सुनीता असं काय करतेस, मुलांची लग्न झाली की ते त्यांच्या संसारात रमून जातात, आपण त्यांना समजून घ्यायला नको का.
बघ सुनीता, आपण ज्या वेळेला नवीन लग्न होऊन सासरी गेलो त्यावेळेला नवीन सून म्हणून आपण मिरवायचो ना, आणि त्यावेळेला हक्काचा नवरा म्हणून आपण सगळं त्यांनाच तर सांगायचो. आपल्या मनातील सगळी सुखदुःख सगळे क्षण आपण नवऱ्याबरोबर शेअर करायचो ना. आपल्या नवऱ्याने आपल्याला वेळ द्यावा, आपल्याकडे लक्ष द्यावं असं आपल्याला सुद्धा वाटायचंच ना. मग आपल्या सुनांना सुद्धा तेच वाटणार ना, म्हणजे सुनांना नाही तर आपल्या मुलांना सुद्धा तेच वाटणार. म्हणून आपण त्यांना समजून घ्यायला हवं ग. आता आपण काही सासूच्या भूमिकेत आलो आहोत म्हणून आपले दिवस विसरायचे का? आता ही सुनीता म्हणते तसं नाही ग मानिनी, पण काही मुली घरात येतात आणि घरातील सगळं चित्रच बदलून टाकतात. आता सुनीता असं म्हणते तेवढ्यातच काव्या तेथे आलेली असते. आता काव्या खूपच रागाने त्या सुनीताकडे पाहत असते. तेवढ्यातच मानिनी म्हणते अगं चित्र तर बदलणारच ना. त्या मुली त्यांचं रंग घेऊन येतात आणि आपल्या कुटुंबाच्या चित्रात त्यांचे रंग भरतात. तरी सुद्धा ही सुनीता काही ऐकायला तयार नसते. खूपच मोठ्या आवाजात म्हणते नुसतं रंग भरत नाही तर रंग उधळतात सुद्धा. आता ही सुनीता म्हणते असो, काही गोष्टी नुसत्या बोलून सिद्ध होत नाही तर त्यासाठी पुरावे सुद्धा द्यावे लागतात. आता ही सुनीता काव्याकडे पाहतच म्हणते अगं काव्या, तू अशी उभी का? येते माझ्याजवळ बस. आता सुनीताचं असलं बोलणं ऐकून काव्या तिच्याजवळ बसायला जात नाही. त्यावेळेला सुनीता म्हणते अगं एवढा विचार काय करतेस, ये इथे माझ्याजवळ बस. त्यानंतर खरंच काव्या येते आणि सुनीताच्या लगट बसते. आता काव्या तिथे बसल्यानंतर तिच्याकडे पाहतच सुनीता म्हणते नंतर तुला बसायला वेळ मिळणार नाही ना. आता हे ऐकून विक्रम म्हणतात याचा अर्थ काय आहे की नंतर बसायला मिळणार नाही? आता सुनीता म्हणते घरच्या सुनांची सणावाराची खूपच घाई गडबड सुरू असते ना, आणि तुझी सून घरातील कामामध्ये जुंपली गेली तर माझ्याजवळ बसायला मिळणार नाही, माझ्याशी गप्पा मारायला मिळणार नाही. आता असं म्हणतच तिला फराळ दिलेला असतो त्यातील चकली घेते आणि त्यातील एक तुकडा तोंडात घालते आणि म्हणते हा चकली मात्र खूपच छान झाली आहे, खमंग झाली आहे. आता काव्याकडे पाहत म्हणते काव्या चकली तू केली आहेस का? आता काव्या म्हणते नाही, मी नाही बनवली, माझ्या ताईने. आणि असं म्हणतच असते. तेवढ्यातच ती सुनीता म्हणते आणि आता ही सुनीता काव्याला काही बोलूच देत नसते, नुसतं तिला टॉन्ट मारत असते. आता आजचा भाग इथेच संपवला आहे. पुढील भागामध्ये ही सुनीता चांगलीच ओरडून घरामध्ये दंगा घालत असते. आता ती काव्याला म्हणत असते एवढं करून सुद्धा तू त्या मुलाला मानिनी समोर आणलंच नाहीस की? मानिनी म्हणत असते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? आता सुनीता म्हणत असते तुमच्या काव्याचं ज्या मुलाबरोबर अफेअर आहे ना त्या मुलाचा चेहरा दाखवण्यासाठी मी इथे आले आहे. आता तो पेनड्रॉय दाखवतच म्हणते या पेनड्रॉय मध्ये त्याचा खरा चेहरा आहे. हा पेनड्रॉय बघ आणि मग तूच ठरव की कोण खरं आहे आणि कोण लक्ष्मी आहे. आता पुढील भागामध्ये खरंच जीवाचा चेहरा मानिनी आणि विक्रम समोर येणार आहे का आणि काव्याची नेमकी रिॲक्शन काय असणार आहे तेच आपण पाहणार आहोत.